हे राजा एवढं अपत आहे बुकटो काय हे एखाद्या दिवशी काढते ना नुकसान चड्डीवरचे सीन झूट झाले याचे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग म्हणजेच सुरुवात केली आजच्या नवीन ब्लॉगची. तर चला सध्या इले दिल्ली हे ड्रॉइंग काढून हे बा हे ड्रॉइंग दिल्ली काढून. तर हिचं म्हणणं आहे का मला परफेक्ट ड्रॉइंग पाहिजे म्हणते. सांगा आता एवढी परफेक्ट ड्रॉइंग काढासाठी इथं अच्छाचं प्रिंटर छापाच लागन. हे बा सध्या इथं हे दिल्ली काढून तुम्ही सांगा हे ड्रॉइंग जमली का नाही जमली. हे बा हे आणि हे तर हे बा हे इथं हिचं लढणं चालू आहे बा. मला चांगलीच पाहिजे म्हणते काढून. तर पहा आता तुम्ही लढ नको ओय लढ नको ना. हास मग एकदा हास मग हसतं मग एकदा हसली आहे. तर सध्या तर आता चाललो आपण वावराच्या इकडून चक्कर मारून येऊ. एक काय चालू आहे बा वावरात तर कुटार भरणं चालूच आहे. चला आपण वावराच्या इकडून चक्कर मार. सध्या आलो वावरात चालू आहे भरणं कुटाराची बंडी. हे बा कुटार भरते ज्यात बंडीत टाकते. एवढी मोठी लंबी बंडी भर लागते. तर सध्या तर वावरात कुटार भरणं चालू आहे. कुटार कालही नेलं, काल एक बंडी नेली, आजही एक बंडी नेते. तर पहा आता मी चाललो सध्या वावरातून घरी, कारण आता बकऱ्या यायला लागते थोड्या वेळात. वावरातच इथंच चारणार आहे बकरी. तो नाश्ता विस्ता करतो. आता आलो घरी आल्यावर करतो आता नाश्ता. तर आज आहे म्हणते भोगी म्हणजे तर माहीत नाही आपल्याला काय होते. तर आज खा लागते म्हणते खिचडी. मला खिचडी तशी नाही आवडता, त्याच्यात दूध साखर टाकून आवडते. तर आता करतो आम्ही नाश्ता. झाला नाश्ता, केला नाश्ता, मस्त नाश्ता झाला. आता आप्पाला विचारू का भोगी म्हणजे काय होते. तर चला आप्पा सांगते का नाही सांगत म्हणजे काय होते मेन म्हणजे बा भोगी म्हणजे काय होते ते विचारू आपण. आप्पाच सांगते, कारण मी सर्व आप्पालाच विचारतो. आप्पाच सांगा ना आपल्याला. पोहात आप्पा सांगते, कोण सांगते, दादी सांगते, आप्पा मैत्री म्हणते. सांगा बरं आप्पा भोगी म्हणजे काय होते. हा खाल्ली खिचडी, आई म्हणते आज आहे म्हणते भोगी. मग भोगी म्हणजे काय होते सांगा. सांग ना. भोगी पौर्णिमा आहे. भोगी पौर्णिमा आहे म्हणते बा. आपल्याला तर काही माहित नाही. आता हे इकडचं केलं जरा, हे इथचं काढलं, कारण 2 दिवसापासून इथे येऊन राहिली बंडी कुटार भरासाठी. तर ह्या गव्हाण एक गव्हाण ठेवली तर इथं येते अशी बंडी लागन आणि इथं भरण कुटार. कालच्या रोड घेणं बम खाल्ले ना. निरा खायचेच कामं गेले मग काल मी खायचेच कामं गेले. पहिले खाल्ला शिरा, मग खाल्ला चिवडा, मग पोटभर रोटके जेवलो, रात्री रोटके जेवलो, सकाळी जराशे रोटके जेवलो, मग खिचडी. काय झाली तयारी. आता जातो शाळेत. कुटाराची बंडी काढणं चालू आहे. हे पहा इथं कुटाराची बंडी काढणं चालू आहे. इकडे टाकते आता कुटार अशा. तर सध्या तर आता आपण चाललो खाली. तर जे काल म्हणजे परवाच्या दिवशी जे आठवक काढलं होतं खारुताईचं, त्या आठवक आता शाळेत घेऊन जातो. म्हणजेच हे शाळेत द्या लागते. हे जे आहे हे आठवक शाळेत द्या लागते. आता सध्या जातो मी शाळेत. भेटू आपण शाळेतून. सध्या आलो शाळेतून आल्यावर मस्त मग म्हटलं चला मित्राची इथे भाईच्या घरी आलो. पहिल्यांदा आलो त्याच्या माळीवर. एवढे दिवस झाले जुन्या घरात आलो त्याच्या माळीवर, पण पहिल्यांदा आलो मी आज. तो पहा काय म्हणणं आहे याचं. तो का रे एवढ्या दिवसांनी कधी आलो मी. लय दिवस झाले, समजा 1 वर्ष, एक दोन वर्ष झाले असं. तर आम्हाला पहा एवढा मोठा आहे पहा. इकडे अशा पक्षी दिसले आम्हाला. म्हटलं तुम्हालाही दाखवा. तो पहा तुम्ही हे पहा असे मस्त असे पक्षी उडून राहिले वरते. आणि इथून याचे स्लॅबवर झाडं पहा कसे आहे. तो म्हणते झाडं गिडं दाखव म्हणते माय. तर यानं स्वतः लावले झाडं. तर हे पहा इकडे या झाडं आली. आम्ही व्हिडिओ काढून आलो हे चालली, आणि व्हिडिओ बंद झाला काय डबल येते. याचं काय तर हे बा इकडून अशी पलटून येते अशी डबल. म्हणजे आम्ही व्हिडिओ चालू केला का दिसतच नाही बरोबर काय तर याचं. तुमच्या पुढती बरं आहे का राजाची गोष्ट सांगतोय पाहिजे नाही तोडलं इथचं. आता म्हणते मला लाता बसल्या जाते बा काढ रे दाखवू देईन. हे बाय लाता बसल्या जाते कसं आहे याला चिपकत नाही असं आहे. सध्या त्याला चिपकून भाऊ कसं तरी. याच्या घरी कधी लागला पता, त्याच्या घरचीनं पाहिला हा व्हिडिओ. हा 100% लाता खाणे म्हणजे लाता खाणे आहे. इकडलं दिलं त्यानं फोडफाड करून फेकफाक करून. सध्या हे बा हे खाली उडून राहिली पतंग. बाची बहीण आहे ते बाई. तर आता अजान होते पाहिजे आहे का तुम्ही.
अचानक झाली चालू. तर सध्या पक्षी येऊन राहिले इकडे बा. इकडला हा माहोल दाखवासाठी, मोसम दाखवासाठी बा इकडून ताराच्या खालून निघालो. पा झूम करून पाहतो मी, दिसून आल्या तर उडाले ते तिकडे लय दूर गेले. हे बा हे पक्षी बा बरं तराशक, मला ते दाखवायचं होतं मला. हे बा ही तर पूर्ण मस्त असे पक्षी आहे, एक नंबर पक्षी आहे. मला तर पाहिले असे म्हणजे रोज. उद्या आम्ही दोघं मिळून म्हणजे हर्षण मी मिळून उद्याचा ब्लॉग एवढा इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणजे आमच्याजवळ वेगवेगळ्या व्हरायटीचा पतंग. तर तुम्ही उद्याची मजा पाहायचा केवढी येते. तर सध्या जातो त्याच्या वर. तो म्हण चल म्हण तुला वरच्या याच्यावर घेऊन जातो म्हणे. त्याच्या घरावर टावर बांधलेला आहे. पैथून कसं दिसते रे, पैथून दिसते पुरं. तो पळशीन इकडे वरती आलो. सध्या चालू आहे अजान. पैथून असं वाटते का जसं काही म्हणजे एकदम स्टेजवर उभा आहे बम अशी पब्लिक उभी आहे. पुऱ्या घरच घर आहे इकडे. तर पाच सध्या इथं लागते भाऊ भेव लागते. तर मी सध्या तर इथं बसलो तर मला बम भेव लागते. इथं म्हणजे जास्त उच्ची आहे इथं, पळाचा भेव राहते. तर एवढ्या मोठ्या याच्यावर जायच्या वक्ती कधी विचार करून जात नाही. चड्डी मॅन यानं चड्डीवरच आहे सध्या. शाळेतून आलो चड्डी बट्टी घालून, म्हणजे एकदम चड्डीवरच आहे. हे बघ इकडे पक्षी आता आले, उडून राहिले. मला एकदम असं म्हणजे दमच भरून आला. एवढ्या उंचीवर जाणं म्हणजे येणं म्हणजे एकदम असं म्हणजे पुरं गाव दिसते इथून, पुरं गाव दिसते. मी तर बा सध्या बसलो एकदम, कारण मी तर काही याच्यावर उभा राहायची माझी हिंमत होऊन नाही राहिली. त्याचा चिल्लिंग चिलांग होता, त्याचा तर वांदाच नाही. दोघांना याच्यावर बसला. हे राजा एवढं अपत आहे बुकटो काय, हे एखाद्या दिवशी काढते ना नुकसान. हे पहा बरं, हे याच्यावर उभं राहत असते काय म्हणजे. आता तो म्हणते मी बोलतो म्हणते, बोलून पाहतो म्हणते. जरा सांगतो बोल बरं काय तो पिओ जरा असं सांग बा. हॅलो गाईज म्हणणं जरा. हॅलो गाईज, काय तुमचं काय काय म्हणजे धवसा टाकून आला का त्याच्यावर तू? म्हणले का तुला का धवसा टाकायचे म्हणजे आपले मित्र आपली फॅमिली आहे त्याच्यावर धवसा टाकणार. सध्या पॅन्ट घालून एवढे खतरनाक चड्डीवरचे सीन शूट झाले याचे. तर म्हणे बाबा मी तर म्हणे आता घालून येतो म्हणे पॅन्ट आणि ते सीन डिलीट करतो म्हणे. मी तर काही आता डिलीट करणार नाही. मी एकदा जो ब्लॉग काढला तो काढला म्हणजे काढला, तो तर होणार आता व्हायरल. सध्या आलो घरी. घरी आल्यावर आता भेटला मला ऊस. हे खाऊन राहिली ऊस. हे बा ऊस खाऊन राहिली. आणि दर हप्ती असते बाजाराची वाट दर यानं पाहत असते. गावामध्ये अजूनही बाजार म्हणजे राहतेच. आमच्या बाजूच्या गावात बाजार असते. तर दर हप्त्या बाजारातलं जे भाटकर आहे ते राहतेच. आम्ही वाटच पाहतो. म्हणजे गावातच पाहायला भेटेल तुम्हाला असे बाजार. हे बाजार शहरात तुम्हाला अशी म्हणजे घरी मस्त बाजारातून चिवडा आणला आणि जलेबी आणली. म्हणजे आता आम्ही खातो हाऊस आणि जलेबी. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत